पूर्व विधायक वैभव नाइक ने कहा कि शरद पवार ने अजित पवार को उप मुख्यमंत्री बनाया, वरना वे कभी उप मुख्यमंत्री नहीं बन सकते थे। उन्होंने आरोप लगाया कि कनकौली तालुका के कासारडे गांव में अवैध खनन हो रहा है और प्रशासन इसे रोकने में नाकाम है। नाइक ने कहा कि इस मामले में उच्च अधिकारियों का समर्थन है और यदि कार्रवाई नहीं की तो वो विरोध प्रदर्शन करेंगे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कासारडे गावात तिथल्या ग्रामस्थांनी आमच्याकडे तक्रार केलेली आहे की बीडप्रमाणे इथे पण अवैधरित्या मोठ्या प्रमाणात वाळू सुरू आहे आणि त्याच्यावरनं स्थानिक नागरिकांना धमक्या देत आहेत। खरं तर कासारडे गावामध्ये लीजचं क्षेत्र हे 300 ते 400 हेक्टर असताना आपण गुगल मॅपच्या आधारे बघितलं असेल की कासारड्यातल्या या 2-2.5 हजार हेक्टर मधल्या गावातील सगळ्या ठिकाणी वाळूचं उत्खनन अवैधरित्या सुरू आहे आणि याला महसूल विभागाचा पाठिंबा असल्याशिवाय हे सुरू होत नाही। अनेक ग्रामस्थांनी वेगवेगळ्या तक्रार केल्यानंतर जो काही कोटीमध्ये दंड झाला तो दंड सुद्धा शासन गेले 3-4 वर्ष वसूल केले नाहीत आणि त्याच लोकांना पुन्हा पुन्हा ते काढण्यासाठी अनुरोध करण्यासाठी शासनातील महसूल अधिकारी प्रोत्साहित आहेत। या सर्वांचा आका कोण आहे हा प्रश्न सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहे। या संदर्भात आम्ही वेळोवेळी कागदपत्रे आता या संदर्भात आम्ही जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांना आम्ही भेटणार आहोत, महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटणार आहोत आणि या संदर्भात त्यांना सगळे पुरावे देणार आहोत आणि त्यावर कारवाई नाही झाली तर आम्ही या संदर्भात तीव्र असं आंदोलन सिंधुदुर्ग जिल्ह्यात करणार आहोत। त्याचबरोबर शासकीय पातळीवर पर्यावरण पातळीवर सुद्धा हे आंदोलन करणार आहोत। या संदर्भात मगाशी आमच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांची ज्या प्रेस झाली त्यामध्ये अधिकारी यामध्ये सामील आहेत आणि काही कोटीचा हप्ता या ठिकाणी जातो अशी माहिती आहे आणि ती माहिती खरी आहे, कारण अधिकारी त्यांच्यावर कारवाई करायची त्या गावात जायलाच बघत नाहीत आणि त्यामुळे या संदर्भात जर ही आर्थिक देवघेव नसती तर एवढं अनधिकृत संपूर्ण गावामध्ये कसं काय चाललं असतं हा प्रश्न आहे। त्यामुळे अधिकाऱ्यांची यामध्ये लागेबंद आहे। या संदर्भात लवकरच विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याशी बोलणं झालेलं आहे। ते लवकरच सिंधुदुर्ग जिल्ह्यावर दौऱ्यावर येणार आहेत आणि येणाऱ्या पावसाळी अधिवेशनामध्ये यामध्ये विधानसभेमध्ये सुद्धा ते प्रश्न मांडणार आहेत। याच संजय क्षीरसागरांना काही दिवसापूर्वी त्यांच्याच औरंगाबाद जिल्ह्यातल्या मंत्र्यांनी सांगितलं होतं की तुम्हाला सत्तेत राहायचं असेल तर राहा, नाही तर सत्तेच्या बाहेर पडा। आणि खरं तर त्यांना क्षीरसागरांना त्यांच्या खात्याबद्दल की त्यांच्या समाजाबद्दल कुठलाही स्वाभिमान नाही म्हणून ते त्या ठिकाणी आहेत। आज संपूर्ण राज्यामध्ये ज्या पद्धतीने अजित पवार आपली मनमानी वेगवेगळ्या खात्यामध्ये किंवा आर्थिक त्यांच्याकडे असलेल्या वित्त विभागामध्ये करत आहेत आणि त्यामुळे सगळ्या खात्यावर अन्याय होत आहे। बांधकाम विभाग असून देत, सामाजिक न्याय विभाग असून देत, हे सगळ्या खात्यांना पैसेच नाही आहेत, ग्रामविकास विभागाकडे असून देत आणि त्यामुळे ह्याच्या विरुद्ध अजित पवारांविरुद्ध बोलण्याची कोणची हिंमत नाही। आणि ती एसटीचे आपण बघितलं असाल की एसटीचे पगार सुद्धा दिले नाहीत, त्या संदर्भात सुद्धा प्रताप सरनाईक यांनी हे मांडली होती। नंतर सावे जे मंत्री आहेत त्यांनी मागच्या वेळीस ह्यांना सांगितलं होतं की तुम्हाला मंत्रिमंडळात राहायचं असेल तर राहा, नाही तर जावा म्हणून। आणि खरा स्वाभिमान संजय क्षीरसागरकडे असतील तर ते आपल्या समाजाला न्याय देऊ शकतील म्हणून त्यांनी राजीनामा द्यावा, एवढी आमची त्यांच्याकडे मागणी आहे।